लंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु माऊली ज्ञानेश्वराशी. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री संत गजानन महाराज की जय. भवानी माता की जय. नमो पार्वती पते हर हर महादेव. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. संत चरण रज वंदुनी तत्वता, सायुज मुक्ती माथा पाय देव. सायुज मुक्ती माता पाय देव. थोरी व संताची थोरी व संताची थोरी आणिक वैभव काही नेने. आणिक वैभव काही नेने. संता परती दैवत नाही ज्याची ती. संता परती दैवत नाही ज्याची ती. तोची एक पूर्ण तिथी ब्रह्मज्ञानी. तुझी एक पूर्ण तिथी ब्रह्मज्ञानी. थोरी व संताची थोरी व संताची थोरी आणिक वैभव काही नेने. आणिक वैभव काही नेने. संततेची देव जयाची वासना. संततेची देव जयाची वासना. एका जनार्दनी भावना नाही दूजी. एका जनार्दनी भावना नाही दूजी. थोरी व संताची थोरी व संताची थोरी आणिक वैभव काही नेने. आणिक वैभव काही नेने. आणिक वैभव काही नेने. श्री संत गजानन महाराज की जय. श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. जय जयाजी उदार कीर्ती. जय जयाजी प्रताप ज्योती. जय जयाजी हे गणपती गौरी पुत्री मयुरीश्वरा. कार्याश्रम तुझे स्मरण करीत आले जन. मोठमोठाले विद्वान साधू संत सत्पुरुष. तुझ्या कृपेची अगाध शक्ती विघ्ने अवघे भस्म होती. कापुराचा पाड किती अग्निपुढे दयाघना. म्हणून आदरे वंदना करीतसे मी तुझ्या चरणा. सुरस करवी पद्मचरणा दासगणूच्या मुखाने. मी अज्ञान मध्यमती नाही रेच काव्यपूर्ती. परितुवास केल्या चित्ती कार्य माझे होईल हे. आता आदि माया सरस्वती जी ब्रह्माची होय प्रकृती. ती कविवराची धैर्य मूर्ती ब्रह्मा कुमारी शारदा. त्या जगदंबे कारण असो माझे साष्टांग नमन. मी लेकरू आहे अजान अभिमान माझा धरावा. तुझ्या कृपेची अगाध थोरी पांगडाई चढे गिरी. मुखासभे माझारी देई व्याख्यान अखलित. त्या तुझ्या कृतीला कमीपणा आणि भला. साह्य दास गणूला ग्रंथ रचनेत करिया. आता ही पुराण पुरुषा पांडुरंगा पंढरीशा.
सच्चिदानंद रमेशा पायी माम दीनबंधू तू सर्व साक्षी जगतधारा तू व्यापक चराचरा करता करविता सर्वेश्वर अवघे काही तूच तू जगानी जनार्दन तूच एक परिपूर्ण सगुण आणि निर्गुण तूच की रे माय बापा ऐसा तुझा अगाध महिमा जो न कडे निगमागमा तेथे काय पुरुषोत्तमा या गणूचा पाड असे रामकृष्ण जेव्हा झाली तेव्हा मार्कंडा शक्ती आली गोपतेही बनले बली गे मुनातिरी गोकुळात तुझ्या कृपा व्हाया जाण नाही धनाचे प्रयोजन चरणी होता अनन्य तूच त्याचे साय करती ऐशा संतांनी डोंगारा तुझा पिटला रमावरा म्हणून आलो तुझ्या द्वारा आता विमुख लावू नको हे संत चरित्र रचावया सारे करी रे पंढरी राया माझ्या चित्ती बसून या ग्रंथ कडसात नेहा या भवानक भवानीवरा हे निळकंठा गंगाधरा ओंकार रूपा त्र्यंबकेश्वरा वरद पाणी ठेवा श्री तुझे साई असल्यावर काळाचाही नाही दर लोखंडासी भांडार परिस करून ठेवीतसे तुझी कृपा व्हाया परिस लोखंड मी नाही गणदास साय करी लेकरास परते मजला लोटू नको तुला अशक्य काही नाही अवघे आहे तुझ्या ठाई लेकरासाठी धाव घेई ग्रंथ सुगवद वधवावया माझ्या कुळची कुलदैवता कोल्हापुरनी जगन्य माता तिच्या पदी ठेवितो माता मंगल व्हाया कारणे हे दुर्गे तुळजे भवानी हे अर्पणे अंबे तुळमुंडानी ठेवी तुझ्या वरद पाणी दास गणूच्या शिरावर आता वदंत दत्तात्रय पाव वेगी मशी सध्या गजानन चरित्र गाया प्रसादास फूर्ती दे आता शांडाजी ऋषी शोर वरिष्ठ गौतम पाराशर ज्ञान नबी जो दिनकर या शंकराचार्य नमन असो आता अवघा संत महिंता नमन माझे सर्वता दास गणूच्या धरुणी हाता ग्रंथ करवा लेखन ग्रहिणी निवती ज्ञानेश्वर श्री तुकाराम देव कर हे भवाबंदीचे तारू थोर त्या श्री रामदासा नमन असो हे शिर्डीकर साई समर्था वामन शास्त्री पुण्यवंता दास गणूशी अभय आता तुमचे असो द्या संत हो तुझ्या अवघ्या कृपेने मी हे करीन बोलणे दास गणू मी तुमचे ताने कठोर मज विषयी होऊ नका जी काय खरी माय असते तीच बोलावया कविते तुमचे माझे असे नाते माय लेकरा परी हो लेखनी काळी अक्षर परी तो तिच्या नाही जोर ती निमित्त्या कारण साचार लेखन रूपी कार्याला दास गणू लेखनी तेत धरणी धारण करा ती अवघे संत ग्रंथ रचवया रस भरीच हीच आहे प्रार्थना आता श्रोते सावधान संत कथेचे करा श्रवण करून या एकाग्र मन निज कल्याण व्हावया संत हेच भूमीवर चालते बोलते परमेश्वर वैराग्याचे सागर दाते मोक्ष पदाचे संत हेच सनिधिती मूर्ती होय प्रत्यक्षासाठी संत भव्य कल्याणाची पेट आहे बुद्ध हो त्या संत चरित्रास श्रवण करा रे सावकाश आजवरी ना कवनास संतांनी या दगा दिला ईश्वरी तत्वाचे वाटोळे संततेची रोकडे अमोघ नेघाचे दाडे घडले असतील प्रत्यक्ष संत चरणी जाचा हेत त्याचा ऋषी रुक्मिणी कांत आता मलरहित करा चित्त गजानन चरित्र ऐकावया भरतखंडा माजारी संत झाले बहुता परी हीचन पर्वणी आली खरी अवतार देशा कारणे जम्बूदीप हे धन्य धन्य आहे पहिल्यापासून कोणत्या सुखाची ही वाहन तेन पडली आजवरी त्याचे हेच कारण या भूमीचं संत चरण अनादी कालापासून लागत आले आहेत की नारद ध्रुव कयाधी कुमार उद्धव सुदामा सुभद्रावर महाबोली अंजनी कुमार अजान शत्रू धर्मराजा शंकराचार्य जगत गुरु जे पद्मातराचे कल्पतरू जे अध्यात्मक विद्येचे मेरू याच देशी झाले हो मध्यवल्लभ रामानुज याचा ऋणी अधोजज ज्याने धर्माची लाखरी राज दीज सामर्थ दावनिया नरसिंह मेहता तुलसीदास कबीर कमाल सुरदास गौरव प्रभूच्या लिलेस वर्णन करावे कोटवरी राजकन्या मीराबाई जिच्या भक्तीचं पाड नाही जिच्यासाठी शेषशाही प्रसिद्ध झाला विषाचे
गोरख मच्छिंद्र जालेंदर जे का योगे योगेश्वर त्याच्या नवनाथ भक्ती सागर ग्रंथ असे लिलेचा ज्यानी नुसती हरिभक्ती करून साधला श्रीपती ते नामा नरहरी संमती जनी कानो संत सकू चोका सावता कर्मदास दामाजी पंत पुण्य पुरुष ज्याच्या कारणे बेदरास गेला मार होऊन हरी मुकुंदराज जनार्दन बोधला निमट निरंजन ज्याची चरित्रे गायन केली मागे महितपतींनी म्हणून ज्याची नावे येत मीन साकल्यात देत नुसते सांगत वाचा ग्रंथ भक्ती विजय भक्तमाला त्यानंतर जे जे झाले त्या त्या संती मी गायले ग्रंथ स्थितीनं केले ते पा म्हणजे कळेल की त्या संतांच्या तोंडीचा संत श्री गजानन साच्या या अवतारी पुरुषाचा प्रभाव खंचित लोकांतर मी जे मागे गायली संत चरित्र असती भली ती साकल्य रूपी सांगितली त्रय ग्रंथातून बोध हो आता हे सांगू पांग चरित्र करतो एका चांग मम सुदैव आला योग हे चरित्र रचण्याचा जो प्रथमता मी पाहिला अकोट सानिध्य संत बला तोच मागे राहिला त्याचे ऐका कारण माळा आजी ओविती मग मेरुमती जोडती तिचा आजी झाली स्थिती ह्या चरित्र रचण्याची शेगावी नामे वराळात ग्राम आहे प्रख्यात खामगाव नामे तालुक्यात व्यापार चाले तेथे मोठा ग्राम लहान साचार परिवैभव त्याचे महातोर त्याचे नाव अजमामर झाले साधू मुळे जगंत्रयी त्या शेगाव सरोवरी भले गजानन कमर उदयास आले जे सौरभे वेदीचे झाले या अखिल ब्रह्मांडा हा शेगाव खानीचा हिरा गजानो यसाचा प्रभाव त्यावली याचा अल्पमतीने वाणी तुम्ही ते आता उद्धारा गजानन चरणी प्रेम धरा येणे तुमचा उद्धार खरा होईल हे विसरू नका गजानन चरित्र मेघ थोर तुम्ही श्रोते अवघे मोर चरित्ररूपी वर्षता निरनाचार वाटे निसंशय श्री गावाच्या पौरवासी परमभाग्याचे निश्चयती म्हणून लादले तयासी गजान हे संतरत्न जेव्हा करावे लागे पुण्य तेव्हाच लाभती संत चरण संत श्रेष्ठ देवाहून याविषयी शंका नसे रामचंद्र पाटलांनी केली माझी विनवणी पंढरी क्षत्रिये होनी कार्तिकेच्या वारीला माझ्या मणी हेत होता गावे गजानन चरित्रा परी त्याची तत्वता संगत नाही लागली त्या माझ्या वासनेची पूर्तता करण्यासाठी केली रामचंद्राची योजना या समर्थ खऱ्या संताचे धोरण न कळे कोणा लागून महापुरुष गजानन आधुनिक संत जुडामुनी या महापुरुषाचा ठाव ठिकाणा कोणाचा वा पत्ता त्याच्या जातीचा इतिहास दृष्ट्यान लागे की जेवी ब्राह्मणाचा ठाव ठिकाण न कळे कोणा लागून ते ब्रह्मास पाहून निश्चय त्याच्या करणे असे जो का हिरा ते जमान पूर्णपणे असे जाण तेच त्याचे पाहून ज्ञान तल्लीन होते की तेथे त्या हिऱ्याची खाण आहे कोणाची हे विचारी आणण्याची गरज मुळी राहत नसे ऐन तारुण्या भीतरी गजानन आले शेगाव नगरी सेके 1800 भीतरी माध्यवद्य सप्तमीला कोणी कोणी म्हणती जन समर्थाचे जे का स्थान त्या सज्जन गडाहून या देशी आले हे परी आला पुरावा सबळसा नाही बरवा परी काहीतरी असावा अर्थ याच्या म्हणण्यात लोक अवघे भस्म झाले नाना यातना गाजले त्यासाठी वाटते केले कौतुक असे समर्थांनी जगाचा करण्या उद्धार गजानन रूपी अवतार धरून आले महिवर पुन्हा समर्थ सिद्धयोगी कोणत्याही कलेवरी योग पुरुष प्रवेश करी ऐसा प्रकार भूमीवरी जगद्गुरूंनी केला असे गोरख जन्मला उकरड्यात कानिपा गर्ज करणात चांग देव नारायण डोहात यवनी वाचून प्रगटले तैसेच येते काहीतरी झाले असावे निर्धारी गजाननासी अंगे सारी होती योग्याची अवगत हे त्याच्या लिलेवरून पुढे केले तुम्हा लागून योगाचे अगाध महिमान त्याची सरीन एकोना शेगावी माध्यमाशी वद्य सप्तमी ज्या दिवशी ह्या उदय पावला ज्ञान राशी पदता ते तारावया त्यावेळीची तुम्हा कथा सांग तुम्ही ऐका आता एक भाविक गृहस्थ होता नाम ज्याचे देवीदास हा देवीदास सज्जन पातुरकराचा वंशज जान शाखा ज्याची माध्याधीन मठाधिपती होता तो
त्याच्या एका मुलाची ऋतुशांती होती साची. त्यानिमित्त भोजनाची तयारी होती त्याच्या घरा. उष्ट्या पत्राडीवरी रस्त्यावर टाकिल्या होत्या साचार. घराची समोर त्या देवीदास विप्रांच्या. तो एक गजानन समर्थ सिद्ध योगी बसले होते तया जागी. एक बंडी होती अंगी जुना पुराण्या कापडाची. कोणत्याही उपाधीचे नाव नव्हते जवळीसाचे. पात्र पाणी प्यावयाचे होता एक भोपळा. कच्ची तिलिमा हातात जी होती तयाची सुकृत. कुंभाराच्या बट्टी प्रतिदिने नव्हते पाहिले. नासाग्र दुग्ध मुद्रा शांत तपोबलंगी झळकत. प्राचीच्या बालविवंत वर्णन किती करावे. मूर्ती अवघी दिगांबर भाव मावळला अपरंपार. आवड निवळ साचार राहिली न जवळी जयाच्या. ती समर्थ स्वारी बसली रस्त्यावरी. शोधन पत्राडीवरी करी केवळ निज लिलेने. शीत पडल्या दृष्टी प्रत ते मुखी उचली न घालीत. हे करण्याचा हाच हेत अन्न परब्रह्म करावया. काकी गर्जुन सांगी श्रुती अन्न हेच ब्रह्म निर्भूती. अनन्य ब्रह्म त्यासी उक्ती उपनिषदात ठाई असे. त्याच्या पटवावया खुन शीतवेचे ती दयागन. त्याच्या सामान्य जना लागून भावार्थ तो कडला नसे. बंकटलाला अग्रवाला होता रस्त्याने चालला. त्याने हा प्रकार पाहिला आपल्यास त्याने आस. दामोदर पंत कुलकर्णी ज्याच्या स्नेहाचे नाव जाणे. दोघे तो प्रकार पाहून आश्चर्यचकित झाले. आणि एकामेका प्रत बोल लागले ऐसे सत्य. काही याची करणी उपरित वेड्या पडी दिसत असे. हा नाथी जरी असता तरी पात्र मागून घेता. देवीदासातही आता देता का की तोही सज्जन. दारी आलेला याचक लाविना शून्य परत देख. काही न चाले तर्क कृतीवरून याच्या ह्या. बंकटलाला म्हणे पंतासी ऐसे उभे रस्त्यासी. आपण राहू एतंकेची अजमावया कारणे. खरे साधू पिशापरी जगी वागती वरवरी. ऐशी व्यासाची वय खरी बोलली आहे भागवतात. कृतीने हा दिशे वेडा परिवाटे ज्ञान गाळा. वा विमल ज्ञानाचा हुडा असावा की प्रत्यक्ष. ऐसा विचार परस्पर करू लागले साचार. रत्न असता समोर पारखी तोच जाणे त्या. पण ते हजारो लोक गेले परी न कोणी पाहिले. या दोघा वाचून भले याचा विचार करावो. हिरे गारा एका ठाई मसळल्या असती जगा ठाई. पारखी तो निवडून घेई गार टाकून हिऱ्या ते. प्रथमता तो पुढे झाला बंकटलाला अग्रवाला. गजाननाची विचारण्याला विनयाने निरीती. ह्या पत्रावळीच्या शोधना का हो करिता कडेना. शूद्रा असेला पणा तरी तरतूद करून अन्नाची. त्याने ऐसे विचारले परीन उत्तर मिळाले. नुसते वरी पाहिले उभयतांच्या मुखाकडे. तो सत्यज क्रांती मनोहर दंड गडळ पीडदार. भवेशाची दृष्टी स्थिर भुकटी थाई त्याच्यासे. निजारंदी रंगलेला ऐसा योगी पाहिला. मौनीचा नमस्कार केला चित्ती संतोष पावनिया. देवीदास बुवाशी सांगू लागले प्रेमेसे. तुम्ही पात्र वाढून वेगेशी यान एक भोपळा. देवीदास तैसे केले पक्वानांनी भरलेले. अन्न पानून ठेविले द्वारासमोर स्वामी पुढे. ठेविलेल्या पात्रावरी भोजना बसली समर्थ स्वारी. चवीन कशाची अंतरी अनुमात्र उरली असे. अनुपम ब्रह्मरसाला जो पिऊन तृप्त झाला. तो का मागतो गुडण्याला मिटक्या मारित बैसला. जो सार्वभौमन रूपवर झाला असे साचार. अशा नरासी जहागीर मिळाल्यासी प्रेमनुब्जे. अवघी पक्वांनी एक केली आवड निवड नाही उरली. जटाग्रीची तृप्त केली द्रोणपरच्या समयाला. बंकटलाला ते पाहून पंताशी करी भाषण. हा वेळा म्हणालो आपण ती निसंशय झाली चुकी. सुभद्रेसाठी दार केला अर्जुनाचा वेळा झाला. व्यवहाराचा विसर पडला करू लागला भलभलते. तैसाचा हा ज्ञान जेठी मुक्तिरूपी सुभद्रेसाठी. वेळा झाला कसवटी याचा आता घेणे नको. अन्य आपले शेगावो दृष्टी पडला योगी राहो. निरीच्या हा जहागीर गावो दिला हरीने जयाला. सूर्यमाध्यांशी आला भागभूमीचा तप्त झाला. पाकरही आश्रयाला जाऊन बसला वृक्षापरी. ऐशा भरवुनात हा बसला आनंदात. ह्या ब्रह्माची होय साक्षात बहीण कशाचे उरले या. हा जेवला हे चंपणी तुंब्यामध्ये नाही पाणी.
ते पंता या लागुनी आपण देऊ आणून पुसू लागले दामोदर तुम्यामध्ये नाही नीर मर्जी आपल्याचा कर पाणी घ्या या तयार असे ऐसे शब्द ऐकले समर्थांनी हास्य केले उभय त्यांनी पाहून वंदले ते ऐका सांगतो तुम्हा गरज असली जरी तरी आणून घाया बारी एक ब्रह्मा जगंता तरी ओत पोत भरले असे तुम्हा आम्ही भेदतेत नाही उरला ये चिंकित परी जग व्यवहार सत्य अवलियाचा पाहिजे अन्य भक्षिले वळ्यांनी म्हणून त्या पाहिजे पाणी हावे उर चतुरांनी अवश्य पाहिजे जाणीला म्हणून तुमच्या चतुर्यास गरज असल्या तुम्हासाची तरतूद करा पाण्याची म्हणजे अवघे संपले हे भाषण ऐकता दोघ असले तत्वता बंकटलाला म्हणे पत्ता आपला हे भाग्यधन्य पाणी आणाव या दामोदर घरात गेले साचार तो इकडे प्रकार काय घडला तो ऐका कुपाची शेजारी हाड होता निर्धारी जेथे जनावरे सारी पीत होती पाण्याला तेथे जाऊन पाणी प्याले तृप्तेचे डेकर दिले तो तितक्यात घेऊन आले पंत पाणी गडव्यात हा ते गरुड पाणी समर्थान लावा वदनी ते जनावराला गुणी योग्य आहे प्यावया मी हे पहा आणले निर गोळ निर्मळ थंडगार वाशित केले साचार वाळा घालून यामध्ये ऐसे भाषण ऐकता महाराज वंदले तत्वता व्यावहारिक अवघी कथा ह्यान सांग आम्हा तुम्ही हे अवघे चराचर अव्याप्त साचार तेथे गळून निर्मळ वाशित निर हे न भेद राहिले पाणी तरी तोच आहे निर्मळ गरुड तोच पाहे सुवास कुवास दोन्ही हे रूप त्याचे निसंशय पिनाराही वेगळा त्यापासून ना निराळा ईश्वराची अगाध लीला तीन कडे या नरजन्मी ते दिले टाकून व्यवहारी गोविंदले म्हण चाचेच करा सदा मनन कशा पाचून जग झाले ऐशी ऐकता समर्थवाणी दोघे गेले गैवरुनी अनन भावे समर्थ चरणी लोळावया तयार झाले तो त्याच्या जाणून हेत महाराज निघाले पडत पडत वायूच्या त्या गती पडत अडथळा जगी कोण करी या पुढील या कथा पाही निवेदन होईल द्वितीय अध्यायी अवघ्या द्यावे लवलाई त्या श्रवण करावया हा श्री गजान विजय ग्रंथ आल्हादाव भाविका प्रत हेच विनंती जोडून हात ईश्वराशी दास बनू श्रीहर्पणमस्तु शुभमोस्ती श्री गजान विजय ग्रंथ प्रथम अध्याय समाप्त पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव व तुकाराम दत्तात्रेय जनार्दन श्री एकनाथ पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री संत गजानन महाराज की जय भवानी माता की जय जय गजानन श्री गजानन हा जर अध्याय आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.